नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण वारंवार तनिषा इंद्रा राणीच्या मध्ये येते. या गोष्टीची जाणीव आबांना होणार आहे. कारण कितीही आपण तनिषाला समजून घेतलेलं असलं तरीही कुठेतरी लिमिट असलं पाहिजे. कारण इंद्रा आणि राणीच्या संसारात जर कोण ढवळाढवळ करत असेल तर मी शांत राहणार नाही, असं आबांनी ठरवलेलं आहे. आणि तनिषाचा चांगलाच खरपूस असा समाचार सुद्धा घेतलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. कारण तनिषाचं जे वागणं आहे ते चुकत चाललेलं आहे, ही गोष्ट लक्षात आलेली आहे. आणि शेवटी पांडुरंगाच्या कृपेने इंद्रा आणि राणी हे दोघं सुद्धा एकत्र आलेले आहेत. कारण आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर वस्तीमध्ये जो कार्यक्रम, जो सोहळा आयोजित केलेला असतो, त्या सोहळ्यामध्ये इंद्रा आणि राणीला पांडुरंगाचा आशीर्वाद मिळालेला आहे. आणि त्या दोघांना पूजेचा मान मिळालेला होता. पण या तनिषाच्या मूर्खपणामुळे पूजेचा मान चुकला असला तरीही त्यानंतर इंद्रा राणीला प्रसादाचा आशीर्वाद मिळालेला आहे. आणि विठ्ठल रुक्मिणीचा जो नैवेद्य आहे तो प्रसाद खाण्याचा मान त्यांना दोघांना मिळालेला आहे. म्हणजे 2 ताटं वाढून ठेवलेले असतात, तिथे पाट मांडलेला असतो. आणि ज्या कोणत्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये तो हार जो असतो तो पडतो, त्याच व्यक्तीला तो मान मिळत असतो. आणि आज तो मान इंद्रा आणि राणी या दोघांनाही मिळालेला आहे. त्यानंतर ज्या गोष्टी पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे आबा आणि त्याचबरोबर मालतीने तनिषाची चांगलीच नांगी ठेचलेली आहे. कारण तिथे सुद्धा तनिषा ही इंद्रासोबत गेलेली असते आणि ती तिथे जेवणाच्या ताटावर बसायला जात असते. तेव्हा मात्र तिला दाखवून दिलेलं आहे की ही जागा राणीची आहे आणि या जागेवरती फक्त आणि फक्त राणीचाच हक्क आहे, असं म्हणत त्यांनी तिची चांगलीच इथे खरडपट्टी काढलेली आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इंद्रा त्याचबरोबर आता उर्मिला सगळेजण आता राणीच्या इकडे वस्तीत आलेले असतात. पण तिथे आल्यानंतर मध्येच आता एक गोष्ट घडते, ती म्हणजे उर्मिला इंद्राला ती सांगू लागते की इंद्रा, मला एक गोष्ट तुला सांगायची. तेव्हा इंद्रा म्हणतो, काय झालं वहिनी, बोला, कशाबद्दल बोलताय तुम्ही, काय प्रॉब्लेम झालाय, असं जेव्हा इंद्रा विचारू लागतो तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता राणीला तिने सांगते की ही बॉटल बघा, या बॉटलमध्ये काय आहे आणि हे सगळं काय झालंय, असं सगळं विचारलं जात असतं. आणि नेमकं त्याच वेळेस आता जेव्हा ती बॉटल इंद्रा पाहतो त्याच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे आणि गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत हे सांगितलं जात असतं. आणि मग मात्र आता ती बॉटल घेऊन इंद्रा धावतच सुटतो. मालती, आबा सगळेजण तिथं असतात आणि ते सगळेजण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. राणीसुद्धा थांबवण्याचा प्रयत्न करत असते. एकतर पूजेची वेळ जवळ आलेली असते आणि तेव्हा मात्र इंद्रा आता तिथून निघून गेलेला असतो. आणि नेमकं घडतं असं की या सगळ्याचे परिणाम, या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या खूप भयानक पद्धतीने झालेल्या असतात. कारण जेव्हा इंद्रा धावत गेलेला असतो आणि हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता इंद्रा घरी जातो आणि पाहतो तर काय, दरवाजा लॉक असतो. तो तनिषाला दरवाजा उघड असं वारंवार ओरडत असतो. पण तनिषा काही दरवाजा उघडायला तयार नसते. राणी मात्र इकडे विचार करू लागली आहे. तिथं सगळेजण आता म्हणत आहेत की मुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे आणि जर इंद्रा सर आले नाहीत तर आपण काहीच नाही करू शकत आहे, हे सगळं चाललेलं असतं. आणि मग मात्र राणी विचार करते की नाही, काहीतरी गोष्टी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत, आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, हे राणीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर उर्मिलाला मात्र आनंद वाटत असतो. तिच्या डोक्यात फक्त एकच असतं की खरी मजा येणार आहे असं. राणी मात्र वारंवार इंद्राला फोन लावत असते पण इंद्राचा फोन काही केला लागत नसतो. शेवटी राणी आबांना आणि मालतीला सांगू लागते की आबा आणि मालती मॅडम, तुम्ही दोघंजण पूजा करून घ्या. कारण मला असं वाटतंय की हा पूजेचा मान आपल्या घरात मिळालेला आहे, आम्ही केली काय आणि तुम्ही केली काय एवढं काय त्याच्यामध्ये, तुम्ही पूजा करून घ्या असं सांगितलं जातं.
इंद्रा मात्र धावत आलेला आहे. सगळीकडून तो दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण दरवाजा मात्र उघडला जात नसतो. आणि इकडे तनिषा आतमध्ये मजा मारत असते आणि ती स्मोकिंग करत बसलेली असते. पण तनिषाला कुठे माहिती आहे घर इंद्राचं आहे. या घरामध्ये कुठून एंट्री करायची आणि काय करायचं हे त्याला चांगलंच माहिती आहे. आणि मग इंद्रा खिडकीतून आत येतो आणि तनिषाकडे पाहतो, तेव्हा त्याला खूप राग आलेला असतो. कारण हिची जी नाटकं चाललेली असतात ती अति चाललेली आहेत ते पाहून तो भयानक चिडतो आणि म्हणतो, जरा अक्कल आहे का नाही तुला? तिथं मी पूजा सोडून आलोय, तू इथं मजा मारत बसली, तुला कळतंय का हे सगळं काय चाललंय? तनिषा म्हणत असते, मला बघायचं होतं तू येऊ शकतोस का? तू जर आला नसता तर मी काय केलं असतं तुला माहिती आहे ना. तेव्हा मात्र इंद्रा म्हणतो की काय चाललंय मूर्खपणा, चल तिकडे. तेव्हा इंद्रा ज्या पद्धतीने तनिषाला बोलत आहे ते पाहून तनिषाला जराही लाज वाटत नाहीये. ती मात्र हसत असते. ती म्हणत असते की बघायचंच होतं मला की तू कसा येणार आहे आणि काय होणार आहे, कारण तू कशा पद्धतीने येऊ शकतो आणि मला बघायचं होतं की तू लगेच येशील का आणखी वेळ लावशील, म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. आता मात्र इकडे या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात ते पाहून आता इकडे सगळेजण तयारीला लागलेले असतात. शेवटी आबा आणि मालती दोघंही पूजेसाठी सज्ज होतात आणि दोघंही पूजा करायला लागतात. आणि त्याचवेळी इकडे आता अजित म्हणतो की मी घरी जाऊन येतो, मी बोलवून आणतो. मग अजित आता घरी जायला निघालेला आहे. आणि अजित जेव्हा घरी पोचतो तेव्हा पाहतो तर काय, हा सगळा गोंधळ चाललेला असतो. तो म्हणतो की दादा चल लवकर, तिथं सगळेजण वाट बघत आहेत, तुझ्या लक्षात येत नाही आहे का काय झालं ते? तिथं पूजा चालू होती, तुमच्या दोघांच्याच ते पूजा होती, आधी चल तू, असं म्हणत त्याला घेऊन निघालेला आहे. तेव्हा तनिषा आवरून येते आणि सांगू लागते की मी पण येत आहे. मग तनिषालाही घेऊन ते निघतात. इकडं आल्यानंतर आता इकडे आबा त्याचबरोबर मालती ओरडू लागतात की काय झालं होतं इंद्रा, एवढं घाईत जायची गरज काय होती? अजित पण म्हणत असतो मी गेलो असतो ना, एवढं सगळं करायची गरज काय होती, असं अजितसुद्धा सांगत असतो. पण त्याच वेळेस आता इंद्रा म्हणतो की ठीक आहे. आणि मग आबा आणि मालती म्हणतात बरं झालं आलात, चल आता पूजा तर झालेली आहे, पण बाकीच्या गोष्टींसाठी आपण एकत्र येऊया, असं म्हणत सांगितलं जातं. कारण पुढची गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजेच काहीही असलं तरीही आता प्रसादाची वेळ आहे आणि या प्रसादाच्या कार्यक्रमामध्ये कोणतंही विघ्न यायला नको आहे. तर तनिषा तिथं आलेली असते, सगळेजण एकत्र आहेत आणि तनिषा मात्र वारंवार इंद्राच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे मागच्या वेळेस जे पार्टीमध्ये झालं होतं सेम त्या पद्धतीने आता इंद्रा आणि त्याचबरोबर राणी दोघांच्याही हातामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. आणि आता पालखी आलेली असते आणि त्याच वेळेस पालखी तिथे असते आणि ती पालखी नाचवली जात असते. त्याच वेळी तो हार, ज्याच्या गळ्यात तो हार पडणार असतो त्याला तो मान मिळणार असतो, हे ठरलेलं असतं. आणि त्याच पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि मग मात्र जेव्हा सुरू झालेलं आहे तेव्हा लक्षात येतं राणी त्याचबरोबर इंद्रा दोघंही तिथं आहेत. राणी आणि इंद्रा ज्या पद्धतीने हे सगळं करत असतात, राणीसुद्धा खूप खुश असते, इंद्रासुद्धा खुश असतो. आणि मग मात्र तनिषाला खूप राग येतो. तनिषा म्हणत असते की नाही, ह्या दोघांना मी एकत्र राहूच देणार नाही, असं म्हणत ती इंद्राच्या जवळ जात असते. कारण राणीच्या डोक्यावरती रुक्मिणीची मूर्ती असते, तर इंद्राच्या डोक्यावरती विठ्ठलाची मूर्ती असते. आणि ते सगळेजण आता पालखीमध्ये असतात. आणि त्याच वेळेस इंद्रासुद्धा खूप आनंदाने या पालखी सोहळ्यामध्ये सामील झालेला असतो. इंद्रा विसरून गेलेला असतो की या तनिषाने जे काही कांड केलेलं आहे. मग दोघंही आता एकत्र तिथं फुगडी घालतात. तेव्हा मात्र तनिषा इंद्राच्या जवळ जाऊन स्वतः फुगडी घालण्याचा प्रयत्न करत असते, पण मालती तिला बाजूला खेचून घेते. मालती म्हणते की नाही, त्या दोघांना असू दे, त्या दोघांना खेळू दे फुगड्या, असं सांगितलं जात असतं. आणि त्याच वेळेस इकडे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता काहीही करून या सगळ्या गोष्टींवरती मार्ग काढणं गरजेचं आहे, हे लक्षात आल्यानंतर मात्र आता इंद्रा विचार करू लागलेला असतो. ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे त्यावरून तर इंद्राला खात्री पटलेली असते की नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय आणि आपल्याला विचार करावा लागणार आहे, हे सुरू झालेलं असतं. आणि फायनली बाप्पा इकडे पांडुरंगाच्या कृपेने तो मान राणीला आणि इंद्राला मिळालेला असतो. त्यांच्या दोघांच्याही गळ्यात ते हार असतात आणि त्या प्रसादाचा मान त्यांना मिळालेला आहे. म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची जोडी आता तिथं तयार झालेली आहे. तर इकडे राणी आणि इंद्रा दोघंही आता तिथे फराळ करायला बसलेले आहेत आणि सगळ्यांच्या वतीने राणी आणि इंद्रा फराळासाठी बसलेले आहेत. नेमकं त्याच वेळेस तनिषा मात्र इंद्राच्या जवळ येऊन बसत असते. तेव्हा आबा आणि मालती तिला बाजूला घेतात आणि म्हणतात काय चाललंय तुझं, तुला कळत नाही आहे का?
प्रत्येक वेळेस तुला आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण तुझं जरा अतिच चाललेलं आहे. कारण ते नवरा बायको आहे, ते दोघं एकत्र आहेत, हे लक्षात येत नाही आहे का तुझ्या? असं म्हणत आबा ओरडत असतात, तेव्हा मालती म्हणते की बाजूला हो. असं म्हणत मालतीने तनिषाला बाजूला घेतलेलं आहे आणि तिला सांगत आहे की त्यांच्यामध्ये नको जाऊ. ते दोघं नवरा बायको एकत्र आहेत, त्यांना एकत्र राहू दे. कारण आज इंद्रा पूजा सोडून जो गेलेला होता तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळं. या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत. असं मालती तिला सांगते आणि म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव. कसे आम्ही तुझ्याकडून कर्ज घेतलं याचा अर्थ आमचा मुलगा तुला देऊन टाकलेला नाही. त्यामुळं काहीही झालं तरीही इंद्राच्या आजूबाजूला फिरकताना जरा विचार करत जा. त्याचं लग्न झालं आहे, त्याची बायको त्याच्यासोबत आहे, या गोष्टींचा विचार कर. असं म्हणत मालतीने चांगलीच तिची खरडपट्टी काढलेली असते. आबासुद्धा म्हणत असतात की हे बघ बेटा, तू पण माझी मुलगी आहे, पण मला आता असं वाटतंय की तू इंद्राच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे, तर ही गोष्ट चुकीची आहे. असं म्हणत आबांनी सुद्धा तिला सुनावलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.